हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत इडलीचे पीठ कसे करायचे आणि इडली कशी करायची. तर चला बघूया. यासाठी सर्वात आधी मी इथे 3 वाट्या तांदूळ घेतले. हे तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्यातून 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आणि सोबतच 1 वाटी उडदाची डाळ आणि अर्धा टीस्पून मी इथे मेथी घेतली आहे. हे पण आपल्याला स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायचे. नंतर तांदूळ धुवून झाल्यानंतर ते आपल्याला 4 ते 5 तास भिजत ठेवायचे पाण्यामध्ये आणि सोबतच उडदाची डाळ आणि जे मेथी दाणे आहेत तेही भिजत ठेवायचे. आता मेथी दाणे मी या उडदाच्या डाळीमध्येच मिक्स केलेत आणि 4 ते 5 तास भिजत ठेवणार आहे. 5 तासानंतर मी इथे एक मिक्सर घेतला. आपल्याला सर्व तांदूळ आणि उडदाची डाळ वाटून घ्यायची आहे. सर्वात आधी मी उडदाची डाळ वाटून घेते. तर वाटतानाच आपल्याला थोडं थोडं पाणी घालत घालत वाटायचं आहे. असं एकदम पेस्ट करून घ्यायची आहे त्याची बारीक अशी. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तांदूळही वाटून घेणार आहे. सर्वात आधी थोडे तांदूळ घेऊन मी वाटून घेणार आहे. आता तांदूळ वाटून झाल्यानंतर हेही मी थोडं थोडं पाणी घालत वाटले. मी इथे 1 कप पोहे घेतले. आता पोहे आपल्याला 5 मिनिटं पाण्यात भिजत ठेवायचे आणि नंतर राहिलेले जे तांदूळ आहेत तांदळासोबतच पोहेही तांदळासोबतच वाटून घ्यायचे. आता पेस्ट करून झाल्यानंतर एक मोठं भांडच घ्यायचं आधीच, कारण की जेव्हा आपण रात्रभर ठेवणार आहोत हे तेव्हा हे पीठ आहे ते फुगणार आहे त्यासाठी. आणि नंतर मला जर घट्ट वाटत असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्या मिक्सरमध्ये टाकायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे 10 ते 12 तास झाकून ठेवून द्यायचं. 10 ते 12 तासानंतर तुम्ही बघू शकता पीठ चांगलं फुगलंय, एकदम चांगलं फर्मेंट झालंय. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स करायचं आहे आणि नंतर आपण एक इडलीचं भांडं घेणार आहोत. इडलीच्या भांड्याला सर्वात आधी खाली तेल लावायचं आहे, म्हणजे इडली खाली चिपकणार नाही आणि चांगल्या फुगतील म्हणून. तर इडलीच्या भांड्याखाली मी सर्वात आधी खाली पाणी घातलं आणि मग इडलीचं भांडं त्यावर ठेवलं. नंतर दुसऱ्या भांड्याला मी ऑलरेडी तेल लावलेलं. पीठ टाकून झाल्यानंतर यावर झाकून ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटासाठी आपण झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटं झाली की झाकण काढायचं. आपली इडली मस्त फुगलेली असेल आणि इडली साईडला काढून घ्यायच्यात प्लेटमध्ये एका आणि मस्त एन्जॉय करायचं. अशा प्रकारे आपली इडली तयार आहे. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.